डीजेच्या भूमिकेमध्ये डीजे D2 रिमिक्स आमच्या समवेत आज इथे मात्र जॉईन होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, सर्वात आधी नाणेफेक विन झालाय. अर्थातच जय हनुमान बोरपाडा संघ आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे स्वीकारलाय. पंचांचा इशारा होतोय. मॅचला होती इथून मात्र सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता रोहित इथे मात्र सज्ज होतोय. रोहित वॉर्मअप आपण तदनंतर करा, थोडासा उशीर झाला, आम्ही क्षमा मागतोय आयोजकांच्या वतीने, पण आपण मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस उचलून खेळलाय चेंडूला. बाउंड्री लाईनच्या दिशेने धाव घेतोय चेंडू, निघून जातोय. या स्पर्धेची सुरुवात दमदार, ठोकला इथे मात्र चौकार. 4 पब्लिकची चॉईस झालाय, पब्लिकची चॉईस झालाय, पब्लिकची चॉईस झालाय. थँक्यू. सुरुवात दमदार आणि ठोकला इथे मात्र चौकार. लाजवाब स्ट्रोक आपण इथून मात्र पाहताय मापोलीच्या बॅटर अर्थातच सुफी घडून मिजान घडून क्षमस्व येस मिजान घडून आपल्याला इथे मात्र चौकार पाहायला मिळालाय. सुरुवात दमदार असती तर शेवटी तितकाच दमदार होताना आपण पाहिलाय आणि कदाचित त्याच पद्धतीनं आताही आपल्याला पाहायला मिळेल का, कारण अजूनही काही चेंडू शेष आहेत. पहिल्या चेंडूचा विचार केला, चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं तितकंच गरजेचं आहे. सध्या तरी ते मिजान दर्शवत असताना यावेळेस फटका इथून मात्र फसतोय. कमबॅक केलं रोहितनं. विकेटचं होतं बदन, फलंदाजाला परतावं लागेल एजच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. आमच्या एकच रूल, चुकेगा नाही हाय सक्सेसफुल, चुकेगा नाही हाय सक्सेसफुल, चुकेगा नाही हाय सक्सेसफुल. केलाय पट्टा गुल, म्हणून बनलाय पॉवरफुल, म्हणून बनलाय पॉवरफुल, म्हणून बनलाय पॉवरफुल. करतो साऱ्यांच्या मनावर राज, त्याचा स्वभाव लाखाचा, करतो साऱ्यांच्या मनावर राज, त्याचा स्वभाव लाखाचा. थँक्यू. डीजे D2 रिमिक्स आम्ही आपलं मनपूर्वक पुनश्च एकदा आभारी आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीचे मधुर गीतं आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला इथे मात्र ऐकवत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलीला आपण इथून मात्र पाहत आहे. शार्पनेस थोडीशी इन्क्रीज करा. अलीला आपण पाहत आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कारण मिजानला आपण पाहिलं तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एज आणि विसावला गेल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू फलंदाजाला बाद व्हावं लागलं या दुसऱ्या चेंडूवर. न्यू बॅटर अलीला आपण पाहताय. रोहित गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. डावखुरी हाताचा फलंदाज आल्या आल्या पुन्हा एकदा दिशा तर दर्शवली गेली आहे. जय हनुमान बोरपाडा संघाच्या बॅटर माफ करा अर्थातच क्षेत्ररक्षकाकडून चांगला प्रयत्न होता, प्रयत्नाला यश आलं नाही आहे. वेग धारण केला चेंडूने, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 होते एंट्री लई जोरदार, आता रुबाब हाय अंगार, भारी रॉयल हाय कारभार, त्याची धारदारी नजर, फिरतो घेऊन फॉर्च्युनर साईल मात्र. थँक्यू सो मच डीजे. चौकार आपण इथे मात्र पाहताय आणि धावत संख्या जाऊन पोहोचती या चौकाराच्या बढतीनं 8 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय. चला घाई करा. जय हनुमान बोरपाडा संघ थोडंसं आपण उद्घाटन सोहळ्याप्रसंगी थोडंसं आपण दूर जातोय किंवा थोडंसं आपण मिस करतोय वेळेला, त्यामुळे विनंती असेल की थोडीशी घाई करा. आता मात्र आपण इथून चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 3 धावसंख्या 8 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस अतिरिक्त उंची धारण केली आहे. हो डायरेक्ट हिट पाहायला मिळालाय, पण पंच इथून मात्र दर्शवतील फलंदाज सेफ आहे. नो प्लस. धावा मिळतील तरी किती. इथे मात्र +1 टोटली 2 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि धावा संख्या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 10 या अंकावर धावफलक. अतिरिक्त उंची इथून मात्र धारण केली आहे. इथे पुढचा चेंडू
येणार इथून मात्र आपल्याला फ्री हिटचा पाहायला मिळेल. हा आपण पाहताय फ्री हिटचा चेंडू इथून मात्र आपण पाहताय. हलक्या हातानं इथून मात्र दिशा दर्शवली गेली आहे. फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंडनं स्ट्रोक करणं गरजेचं होतं. यस, जय हनुमान बोरपाडा संघाला अनंतामाळी स्टॅम्प पेंडर भिवंडी ॲटपोस्ट कुलिवली यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. आमच्या आयोजन नियोजनाला शुभेच्छा येत आहेत, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. 2 धावा कन्वर्ट होत आहे. धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. असं वाटलं मोठा फटका कदाचित कन्वर्ट केला जाऊ शकतो फ्री हिटच्या चेंडूवर, पण यावेळेस या चेंडूवर तर मोठा फटका कन्वर्ट केलाय. सोप्पा आणि लिलया झेल इथून मात्र सध्या तरी ड्रॉप होत असताना त्याचा फायदा घेत धावा कन्वर्ट केल्या गेल्या या चेंडूवर. पुन्हा एकदा 2 झेल कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आपण अनेक सिनियर कॉमेंटेटरला ऐकलंय कॅचेस विन द मॅचेस झेल, आणि आपण अनेकदा असं ऐकलेलं आहे. कदाचित त्याचं अनुकरण करणं गरजेचं होतं, त्या पद्धतीने खेळ करणं गरजेचं होतं. सध्या ते एक सोप्पा झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पुरतात 14. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल स्विच इट करायचं होतं. यावेळेस लगा तो आबाद नाही तो बरबाद असा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. षटक संपले क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते सिरावती आहे ती म्हणजे 14 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. एक शुभ संदेश सध्या तरी इथून मात्र दर्शवत असताना जाऊया डिक जॉकीच्या दिशेने आणि परतूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यो भिवंडी वाला सुचित तात्या सुकत नाय, सबको झुकाता है. DJ Bamia in the mix. शोधून पहा जगामध्ये असं कुणीच नाही. क्या बात आहे. खाल्लेर की दिलेर म्हणून ज्यांना संबोधलं जातं, माणुसकीच्या तत्वावर आणि मैत्री खात्यावर, मैत्रीच्या तत्वावर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील एक तरुण वर्ग ज्यांनी एकत्रित केला. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके सुजित यांचं एक गीत आपण इथून ऐकताय. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिल्या संपले. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक. द्वितीय षटक हाताळण्याकरिता विपुलला आणलं गेलंय. विपुलवर जिम्मेदारी इथून मात्र सोपवली जाते. चला, खूप सारा वेळ घेताय, विनंती असेल पंच आपण आता मात्र पहिल्या मॅच पासून सक्त ताकीद द्यायला सुरुवात करायची. इथून मात्र वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं प्रत्येक संघाला इथून मात्र गरजेचं असणार आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्या. षटक क्रमांक पहिलं संपलं. द्वितीय षटक हाताळण्याकरिता विपुलला जय हनुमान बोरपाडा संघ आपणास पुकार असेल पुनश्च एकदा शेवटचा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल घडवताय. चला, थोडीशी घाई करा. उद्घाटन सोहळ्यामुळे आपण थोडंसं उशिरा लेट शेड्यूल आपण इथून मात्र स्टार्ट करतोय. विनंती असेल की थोडीशी घाई करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विपुल इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील द्वितीय षटकातील पहिलाच बॉल यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा अंगावर येणारा हा चेंडू असं म्हणायला हरकत नाहीये. तितक्याच चांगल्या पद्धतीने इथे मात्र खेळलं सुद्धा गेलंय. या चेंडूवर सिंगल इथून मात्र रोटेट होईल. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. द्वितीय षटक हे आता मात्र पॉवर प्ले संपणार, म्हणजे पॉवर प्ले संपलेलं हे षटक आहे. म्हणजे जे बंदिस्त मैदान होतं ते कुठेतरी आता मात्र मैदानाच्या चहू बाजूने अतिशय चांगल्या पद्धतीने सजलेलं मैदान आहे. बाउंड्री लाईनच्या प्रत्येक ठिकाणी एक एक खेळाडू आता मात्र तैनात इथून मात्र केला गेलाय. थोडंसं कव्हरचं क्षेत्र जर का आपण बघितलं तर खाली पाहायला मिळतं. कमी प्रमाणात त्या दिशेनं स्ट्रोक कन्वर्ट होताना आपण पाहिलेत, पण पाहूयात ते क्षेत्र सध्या तरी खाली ठेवलं गेलं. त्याचा फायदा सध्या तरी होताना घेतील का महापोलीकरांकडून. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक धाव अवंतरच्या स्वरूपातली मिळते आणि स्पर्धेतला पहिला व्हाईट बॉल आता मात्र या द्वितीय षटकामधील दुसऱ्या चेंडूवर डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या चेंडूची जी फेकी आहे ती पुन्हा एकदा करावी लागेल. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात येत असताना अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पावलांचा वापर केलाय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न सक्सेसफुली. स्ट्रोक
हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ निघून जातोय सीमा रेषा बार. षटकार 6. त्याच्या नावात हाय क्वालिटी. म्हणून दादा बनलाय सेलिब्रिटी. थँक्यू सो मच डीजे. षटकार आपण पाहताय. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22-22 या अंकावर धावफलक खांदे सैल करायला सुरुवात केली आहे मापोली संघानं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते अनिवी इंटरप्राइजेस खांडपे आणि जय वाघोबा लाभ. चला आपण त्वरित यायचंय. टॉस करिता यावेळेस भिरकावून दिलाय आणि असं वाटलं होतं चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा ही चेंडू सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ला जवाब स्ट्रोक अगदी फ्री माइंड आणि स्वतःच्या स्टाईल मध्ये स्वतःच्या अंदाजामध्ये हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. पुन्हा एकदा धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते 28-28 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ अजूनही विपुलच्या या षटकातील शेष राहत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. विपुल नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा भिरकावत आहेत या चेंडूला. बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल चाललाय आणि हा चेंडू सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. खरं बघायला गेलं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर षटकार हॅट्रिक इथून मात्र पाहायला मिळते अलीच्या बॅट मधून. तिथं तिथं नाव हाय ट्रेंडिंगला. महाराष्ट्रात तो नंबर 1 ला. महाराष्ट्रात 2 नंबर 1 ला. महाराष्ट्रात 2 नंबर 1 ला. पब्लिक सारी होती हो गोला पाहून दादाच्या एंट्रीला. पाहून दादाच्या एंट्रीला. थँक्यू डीजे. क्षमस्व सुपीच्या बॅट मधून आपल्याला ही षटकार हॅट्रिक पाहायला मिळते. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे. ते म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. यावेळेस 34-34 या अंकावर धावफलक. नांदेड गावचे ज्येष्ठ नागरिक सन्मान्य अशोकजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही अशोकजी पाटील साहेबांना नम्रतेची विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. षटक संपलाय क्रमांक 2चं. क्षमस्व 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या एक धाव इथून मात्र मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 35-35 या 35-35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत या दुसऱ्या षटकातील संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विपुल इथून मात्र सज्ज होतोय. अंतिम चेंडूवरी अगदी अलगद जसा आलाय चेंडू तसा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटक संपलंय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41-41 या अंकावर. त्याच्या नावात हाय क्वालिटी. म्हणून दादा बनलाय सेलिब्रिटी. संदेश लांडला गेलाय. षटक क्रमांक 3 धावण्याकरिता 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 41-41 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी कन्वर्ट होताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदेश तयार. हो यावेळेस निर्धावफेकी पाहायला मिळतीये. 20-20 असताना 19वा षटक आणि 50-50 असताना 49वा षटक खूप महत्वाचं असतं. त्या पद्धतीनं 4 षटकांचं 17 असताना हे 3रं षटकही तितकंच महत्वाचं आहे आणि महत्वाचं षटक हाताळण्याकरिता सध्या तरी संदेशला आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय. पहिला बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र डिलिव्हर केला गेलाय. यावेळेस गॅप फिरतात. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय कव्हरच्या दिशेनं. हा हे चेंडू थांबायचं नाव घेणार नाहीये
निघून जातोय चेंडू बाउंड्रांच्या पलीकडे. मापोलीकरांचा आलेला आता मात्र ब्रँडेड चौकारच्या. तिथं नाव आहे ट्रेंडिंगला, महाराष्ट्रात तो नंबर 1 ला. महाराष्ट्रात तो नंबर 1 ला, महाराष्ट्रात तो नंबर 1 ला. अरे पब्लिक सारी होती हो गोला, पाहून दादाच्या एंट्रीला. कोळी गीत सुद्धा असेल तर त्याची वाजंत्री आपण करूयात का नाही. एक वेगळी एनर्जी या कोळी गीतांमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेस मिस करतील असं वाटलं, पण काहीतरी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि पोहोचवला ही इशारा व्हाईट बॉलचा. अवंत स्वरूपात मिळणारी पुनश्च एकदा इथून मात्र एक धाव. धावसंख्या एकेरी धावेने वधारतीय जाऊन पोहोचतीय 46-46 या अंकावर. धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष, अजूनही राहतोय बाकी. आपण पाहत आहे वेळेच्या बाबतीत खूप सारा वेळ इथून मात्र घेतला जातोय. थोडंसं सहकार्य करणं अपेक्षित आहे वेळेच्या बाबतीत प्रत्येक संघाकडून आणि चालू मॅच मधून सुद्धा. सर बॅटनं फटका खेचून तर खेळला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी तारांबळ इथे मात्र उडताना त्याचीही पाहायला मिळाली. कलेक्शन बिघडतं, पण बॅकअपला 1 ते 2 खेळाडू सध्या तरी इथे मात्र पोहोचले आणि चांगल्या पद्धतीचं बॅकअप. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकांनी दिलं गेलेलं बॅकअप का गरजेचं आहे सध्या तरी इथून मात्र दर्शवत आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 48-48 या अंकावर धावफलक. कन्फ्युजन स्ट्रोक आपण इथून मात्र पाहताय. कदाचित चेंडू तितकासा कन्फ्युजिंग पाहायला मिळाला. स्ट्रोक कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेलाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संदेश पुनश्च एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. भिरकावून दिलाय चेंडूला, पाठवलंय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. लावा तुम्ही ताकद, आपला दादा नाही चुकत. तुमचं मोडून पडतोय डाव, तुमचं मोडून पडतोय डाव. भलं भलं चालतात गाव, आपल्या दादाचं ऐकून नाव. भलं भलं चालतात गाव, आपल्या दादाचं ऐकून नाव. भलं भलं चालतात गाव, नितीन दादाचं ऐकून नाव. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतीये जय वाघोबा लाप आणि त्याच्या विपक्षात अन्वी एंटरप्राइजेस खांडपे. चला बोट टीम कॅप्टन्स क्षणाचाही विलंब न करता 4थं षटक ज्या पद्धतीने संपेल त्याच्या लगेच इथून मात्र नाणेफेक इथून मात्र केली जाईल. नाणेफेकीसाठी आपण त्वरित उपस्थित व्हायचंय. चला घाई करा, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय. अगदी पहिल्या मॅच पासून आम्ही आपल्या थोडं हेच पोचवत राहू. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल उडवला गेला आमच्या कॉम बॉक्सला. सलामी देत हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. सरळ ब्रँडेड षटकार 6. षटक संपलाय क्रमांक 3चं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 60 या अंकावर. लाजवाब हॅलो चेक. तर वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. 3 षटकाची अखेर झालेली आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत फर्स्ट प्राइज स्पॉन्सर नितीनजी राऊत साहेब. अगदी ज्यांचं नेतृत्व मोठं असतं त्यांचं कर्तृत्व सुद्धा तितकंच मोठं असतं आणि ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं ती व्यक्ती नेहमीच लोकांच्या मनावरती आणि प्रत्येकाच्या मित्र परिवारावरती ही नेहमीच मनावरती राज करत असते. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. स्वागत आणि सन्मान केला जातोय सन्मान्य नितीनजी राऊत साहेब या स्पर्धेचे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर. मी मनीष पाटील माझे उपसरपंच आणि त्याचप्रमाणे
अनिकेत शेलार. इट्स अनिकेत शेलार शो. या दोघांनाही विनंती करतोय आपण नितीनजी राऊत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मनाचा मोठेपणा असणारं हे व्यक्तिमत्व नितीनजी राऊत साहेब. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्यांचं नेतृत्व आणि कार्यकुशलता आणि मित्र परिवारावरती असलेलं हे प्रेम मोठं आपल्याला पाहायला मिळतं. असे व्यक्तिमत्व नितीनजी राऊत साहेब या स्पर्धेचे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कुणाल राजाराम पाटील, युवा नेतृत्व, युवा उद्योजक. यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. यांच्या वतीने ज्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला या पाहायला मिळत आहेत त्या मात्र कोणत्या संघाकडे जातील याचं उत्तर रविवारी आपल्याला पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी अगदीच मागणी तसा पुरवठा, हाकेला ओ देणारं हे व्यक्तिमत्व कुणाल राजाराम पाटील. राजारामजी पाटील उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती भरून काढण्याचं काम हे मात्र कुणाल पाटील यांनी केलेलं आहे. आपण पाहू शकता अनिकेत शेलार यांच्या हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अशोकजी पाटील. आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी मनीष पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. अशोकजी पाटील एक अनुभवी व्यक्तिमत्व. आणि अगदीच आपण पाहतोय समाजसेवकाची भूमिका अशोकजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत विश्वजी पाटील, पोलीस पाटील, नांदेडणे गाव. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय अनिल जाधव यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. माजी सरपंच अनिल जाधव. अगदीच पोलीस पाटील म्हटलं की गावची सुरक्षा राखण्याचं काम या घडामोडी घडत आहेत. त्या घडामोडीवरती नजर ठेवून असणारे व्यक्तिमत्व. आणि विशेष म्हणजे भिवंडी पोलीस पाटील संघटना ही चांगल्या रीतीने आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये जे काम करत आहे एक वाखाणण्याजोगं काम हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुरेशजी पाटील जे तंटामुक्त समिती अध्यक्ष आहेत. अगदीच गावामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद न होता गावामध्ये शांतता जी कायम राहावी त्याकरता प्रमुख भूमिका बजावणारं हे व्यक्तिमत्व सुरेशजी पाटील जे तंटामुक्त समिती अध्यक्ष आहेत. माजी सरपंच अनिल जाधव यांच्या हस्ते मायेची शॉल, पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची निरंतर कायम आठवण राहणारी गोष्ट म्हणजे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. राजशेखर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, समाजसेवक. मी शिवाजी भोईर यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. राजशेखर. अगदीच नितीनजी राऊत साहेब यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे हे उभं असलेलं व्यक्तिमत्व राजशेखर त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो शिवाजी भोईर यांच्या हस्ते. समाजसेवक नांदेडने मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. तर वळूया आपण समालोचन कक्षाकडे. थँक्यू सो मच DJ
षटक संपलाय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. यापुढील होणारा सामना अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आणि जय वाघोबा लाभ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे आणि तेजस जोबी आपण जॉईन व्हायचं टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय नितीनजी राऊत, इस त्याचप्रमाणे धावसंख्या कुणाल राजाराम पाटील या धावसंख्या जाऊन पोहोचतीये. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचले 77 विजयाकरिता 78 78 धावांचा वण समोर ठेवलाय. ऐकवण्याकरिता द्वितीय सत्रामध्ये तुमच्या समोर जॉईन होतील रोहन पाटील सर. वेलकम. आपलं कॉम्बॉक्समध्ये स्वागत आहे. आपण जाऊयात टॉसबॉक्सच्या दिशेने आणि नाणेफेक कक्षामध्ये मी मान्यवरांना विनंती करतो आपण अशोकजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यावं. जय वाघोबा लाभ आणि अन्वी एंटरप्राइजेस खांडपे या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. इट्स ओव्हर टू समालोचक तेजस धोबी. येस, सर्वात आधी आपण स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 नाण्याची एक बाजू आपण इथून मात्र पाहताय. एक बाजू नाण्याची आपण इथून मात्र पाहताय स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक आणि नाण्याची दुसरी बाजू असणार आहे द अनिका शेलार शो. ही या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. कॉल कोण देतो? अन्वी एंटरप्राइजेस खांडपे कॉल देतात. नाण्याच्या दोन बाजू आहेत, अनिकेत शेलार शो आणि स्वर्गीय रोहिदास पाटील. कॉलिंग कोण करते? खांडपे इथून कॉल देत आहेत. अनिकेत शो असं कॉल आलाय आणि अनिकेत शेलार शो टॉस आपण इथून मात्र पाहताय. मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग जास्त वेळ घेणार नाही कारण सामना मैदानात ऑन होतोय. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. चेतन, नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? बॅटिंग. मनासारखा निर्णय तुमच्या वाटेला आलाय त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस विन झाला. इथे मात्र टीम खांडपे संघ आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतायत, आमंत्रित करतायत. इथे मात्र फलंदाजीसाठी अर्थातच टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ संघाला. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स रोहन पाटील सर. धन्यवाद तेजस. धन्यवाद तेजस. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची बाजू म्हणजे सामना सुरू होता तेव्हा मात्र जेव्हा आपण पाहिलं तर प्रथम तर नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि अगदीच जर आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय खूप महत्त्वाचा असतो आणि त्या निर्णयाला साजेशी कामगिरी मात्र झाली नाही आणि एकंदर 77 धावाची खेळी 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मागडं षटक ठरलं गोलंदाज विपुल याचं, ज्याच्यामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्या गेल्या. पण अगदीच ही गोष्ट विसरून जमणार नाही आहे की संघ आपण पाहतोय जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या पद्धतीने येणाऱ्या वेळेमध्ये प्रयत्न करेल त्या प्रयत्नांची पराकाष्ठा होणं सुद्धा तितकंच गरजेचं की 24 चेंडू आणि भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा ते म्हणजे 78 धावा. आणि हे लक्ष भेदण्याकरता जे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत जतीन आणि जेम्स माळी असे हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. गोलंदाज सुफियान राईट अमोर द विकेटचा मारा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पहिल्याच चेंडूवरती. क्षेत्ररक्षक आहे, मौका भी दिया और छक्का भी दिया. षटकार. त्याच्याच नावाचा टेंड आलाय, महाराष्ट्र सारा गाजवलाय. ए प्रेमाने मार्केट कमवलाय, म्हणून आज फेमस झाला.
षटकाराच्या मदतीने जनमान क्रिकेट संघ बोरपाडा संघाचा अकाउंट ओपन होईल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, योग्य टायमिंग साधता आला नाही आणि यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच एक धाव जोडली गेली आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झेल जरूर सुटताना आपण पाहिला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती एका धावेच्या मदतीनं 7 या अंकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक जेव्हा सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच उल्लेख केला होता की भलं मोठं लक्ष भेदायचं आहे आणि हे लक्ष भेदण्याकरता हवाई सफर, हवाई हल्ले करावे लागतील. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, विकेटचं पतन. म्हणतो निघून ये लवकर रे. ना ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 7 या अंकावरती. नवीन फलंदाज रोहन फलंदाजी करिता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. विशेष महत्त्वाची बाब जर आपण पाहिले की आता मात्र प्रत्येक चेंडूवरती इथून मात्र प्रखर हल्ला करायचा आहे आणि या प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणं आता मात्र गरजेचं असणार, कारण की लक्ष भेदायचं आहे ते 78 धावांचं आणि अगदीच तो प्रतिकार मात्र कुठेही शांत होता कामा नये, याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग साधता आला नाही फलंदाज रोहन याला. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. या फटक्याला खेळण्याकरता जर आपण पाहिलं तर शफल क्रॉस होऊन कदाचित चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअरला किंवा फाईन लेग या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता, पण मात्र असं काही घडलं नाही, कारण की क्रिकेट या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाही आहे. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि एक सुरेख चौकार, जो पॉवरफुल चौकार येणं अपेक्षित आहे, तो फलंदाज जतीनेच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळतो. जिथं विषय गंभीर होतो तिथं बाईचा येतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती चौकाराच्या मदतीनं 12 या अंकावरती. गोलंदाज सुफियान बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं गेलंय, पण क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय मिड विकेट झोन. धावा मिळतायत त्या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 या अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती हवाई यात्रा चेंडूला घडवण्याची गरजेची आहे आणि तेच प्रयत्न इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि दोन्ही फलंदाज करतात. फलंदाज जतीन आणि रोहन याचा विचार केला तर फक्त एका धावेवरती खेळताना आपण पाहतोय आणि जतीन याचा जर आपण विचार केला तर 13 धाव्यांवरती खेळताना आपण पाहतोय. ज्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये जर विचार केला तर 14 धावा फलकावरती होत्या, त्याच इथून मात्र समांतर धावसंख्या म्हणजे नेट टू नेट फाईट ती पहिल्या षटका अखेर आपल्याला पाहायला मिळते. एक जमेची बाजू म्हणावी लागेल जनमान क्रिकेट संघ बोरपाडा संघाकरता. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाज तहा महापोली 11 संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 14 धावा. फलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकापर्यंत नेट टू नेट फाईट. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय आणि अगदीच पंच 2 हात खुले करतायत. पंच राजेंद्र बजाके सर यांची कामगिरी जर आपण पाहिली तर कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. गोलंदाज एका धावेच्या मदतीनं 15 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र पुढे सरसावत
बॅटला होतोय चेंडूचा स्पर्श. महापोली 11 संघामध्ये होईल हर्ष. विकेटचा पतन, फलंदाज बाद. गावा दम लागतो आमच्या बादला हरवाईला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 15 धावा. दरम्यान महाराष्ट्र पोलीस मयूर सुतार यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. अनिकेत शेलार शो स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली, स्थिरावलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 15 या अंकावरती धावफलक स्थिरावलाय. फलंदाज सुमित माळी फलंदाजी करता आलाय. आणि आता मात्र जर आपण पाहिलं चेंडू गणिक आव्हान जे खडतर होत चाललंय, हे आव्हान कुठेतरी सोपं करायचं असेल तर येणाऱ्या वेळेमध्ये फटकेबाजी होणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. गती परिवर्तन आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशात वर. फलंदाज सुमित बॅक टाकाव. आणि त्याची स्टाईल हाय पब्लिकची चॉईस झालाय. पब्लिकची चॉईस झालाय. पब्लिकची चॉईस झालाय. तो ब्रँडेड जगतो या हायफाय. कमी कशात दादा नाही. कमी कशात दादा नाही. कमी कशात दादा नाही. हे अशी ही आमच्या दादाची हाय रे आदा ही डेअरिंग वाली. ए अशी ही आमच्या दादाची हाय रे. नवीन फलंदाज रोहित खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय 15 धावा. धावसंख्या स्थिरावलेली आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जर्मन क्रिकेट संघाकरिता आता मात्र खूप आव्हान खडतर झालेलं आहे. फक्त आणि फक्त 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. धनेश माळी अगदीच चेहऱ्यावरती थोडंसं प्रश्नचिन्ह त्यांच्या उभं राहिलंय. सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस मात्र डावखुरी हाताचा फलंदाज रोहित खेळपट्टीवरती आहे. आणि अगदीच क्रिकेटची डोकेदुखी जेव्हा जेव्हा पाहायला मिळते म्हणजे डावखुरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू यशच्याना स्पर्श करून निघून गेलाय. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. नाही बुलट स्कोडा नको तो गोडा. मना म्हणतो बैलगाडा. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. इट्स अनिकेत शेलार शो. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता तब्बल मागील 1 महिन्यापासून मेहनत ही पाहायला मिळत होती. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकूण एकंदर 4 षटकांचे सामने आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर 1 धाव जरूर मिळते. स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक जवळपास धावत आला होता चेंडूची फेकी करण्याकरता 30 यार्ड सर्कल जवळ. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती 16 या अंकावरती. आणि अगदीच अनिकेत शेलार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर नेहमीच जेव्हा जेव्हा पप्पू इलेव्हन नांदेडने संघ असेल, त्याचप्रमाणे गावदे नांदेडने संघ असेल, हे संघ जेव्हा मैदानामध्ये असतात तेव्हा मात्र रोख रकमेची बरसात ही नेहमीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फलकावरती 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये अगदीच जर आपण पाहिलं तर गोलंदाज तहा यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. ही जमेची बाजू हे टर्निंग पॉईंट असू शकतं महापोली 11
या संघाकरता या सामन्याचं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलात आणि आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. निव्याचे चेंडू वापरले गेलेत या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे आमचा आवाज लांबच गाव असेल त्याचप्रमाणे नांदेडणे गावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. DJ D2 रिमिक्स यांच्या माध्यमातून हा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. आणि तसेच ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. आपण पाहू शकता SSS एंटरटेनमेंट यूट्यूबवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सुंदर असं गोलाकार मैदान. अगदीच आपण जर पाहिलं तर जमेची बाजू आहे. फलंदाजांना आणि गोलंदाजांना खेळण्याकरता नंदनवन अशी खेळपट्टी. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू, भरपूर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या 2. दरम्यान या स्पर्धेकरता आपण पाहतोय फर्स्ट प्राइज स्पॉन्सर नितीनजी राऊत साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय संदीप भाऊ भोईर यांच्या वतीने. आणि क्रमांक 3चं जे कॅश प्राइज आपण पाहतोय जियांश एकनाथ शेलार यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र बीमर की बिमारी निघून जाईल चेंडू. एक टप्पे अखेर सीमा पार मिळतील या धावा. या चेंडूवरती एकूण एकंदर 5. जयसिंग दादाची पर्सनॅलिटी नावानं दानंते भिवंडी सिटी. नावाने दानंते भिवंडी. वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फ्रीडचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो पण मात्र नाही. क्रमांक 3चं जे कॅश प्राइज स्पॉन्सर आपण पाहतोय जियांश एकनाथ शेलार यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे क्रमांक 4चं पारितोषिक आहे सुदेश यांच्या वतीने आपण पाहतोय. तर निर्धाव चेंडू हाताळला गेला. धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावले. धावसंख्या 26 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत 3. या इनिंगचे एकूण एकंदर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र बीमर की बिमारी दुसरा बीमर चेंडू हाताळला गेला. याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर गोलंदाजाला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही आहे. आणि अगदीच आता मात्र काम चलाव गोलंदाज. कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल अलियाच्या माध्यमातून मोठी चूक घडली आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जर्मन क्रिकेट संघ बोरपडा या संघाकडून येणाऱ्या वेळेमध्ये या चेंडूंचा फायदा कशा रीतीने उचलला जाईल, धावांची बरसात केली जाईल की नाही याकडे मात्र सर्व प्रेक्षक आतुरतेने या सामन्याकडे पाहत आहेत. धावसंख्या फलकावरती 29 धावा. फ्रीडचा चेंडू असेल. या पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदीच कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असेल. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मिझान बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू हाताळायचे आहेत मिझान याला. फ्रीडचा चेंडू असेल. फलंदाजाकरता सुवर्ण संधी आहे मोठा फटका खेळण्याची. यावेळेस मात्र जोरदार प्रहार. मोहर उमटते ती 6 धावांची. षटकार. 10 नंबर
वळूया सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 35 या अंकावरती. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं अर्ध्या लक्ष्याचा पाठलाग करताना अर्धा पल्ला इथून मात्र ओलांडला गेलेला आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू थोडासा खाली राहिला होता. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू अपेक्षित पद्धतीने बॅटवरती आपल्याला पाहायला मिळेल, पण मात्र असं काही घडलं नाही. धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती 35 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरयष्टीवरती आदळतोय. तत्पूर्वी पंच गणेश पाटील इशारा करतायत, इट्स लेग बाईट्स. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. आणि आता मात्र या मॅचवरची जी पकड आहे ती मजबूत केलेली आहे मापोली 11 या संघाने. यापुढील होणारा सामना अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज होणार आहे जय वाघोबा लाभ. तर चेतन जाधव फॅन टीम चेतन पाटील फॅन टीम आपल्याला पाहायला मिळेल. जय वाघोबा लाभ. भावेश यांची मात्र ॲक्शन मोड थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुफी बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. पहिलं षटक सुफियान याने हाताळलं होतं. आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते एकंदर 4. धावसंख्या फलकावरती 36 धावा. आणि आता मात्र म्हणावं लागेल की फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण की प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं अनिवार्य आहे जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा संघाकरिता. चला पंच गणेश पाटील सर, प्लीज जरा घाई करा. आपण सराव करताना चेंडू मात्र झाडीमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी दुसरा चेंडू उपलब्ध करून दिलाय. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावत. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. चेंडूची फेकी केली जाईल. फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद करण्याकरता पण मात्र अयशस्वी. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 37 या अंकावरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक जमेची बाजू ती म्हणजे मापोली 11 संघाची जी गोलंदाजी राहिली. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी ज्या पद्धतीने बहरून आली त्या पद्धतीने एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलेलं आहे. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला मात्र बाद केलेला नाहीये. 1 धाव जरूर मिळाले. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 38 धावा फलकावरती आहे. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. नाही कम कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो आहे यो वन साइड. तर चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 3 आणि येणाऱ्या वेळेमध्ये 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यापुढील होणारा सामना अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज होत आहे जय वाघोबा लाभ संघ. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गल्ली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अगदीच ढुंडो रे साजना परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र कोणत्याही प्रकारची घेतली गेलेली नाहीये. वळूया सामन्याकडे आणि फलंदाज ललित हुमण्याला आपण पाहतोय. षटकार लगावला तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज.
यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, पण मात्र अडवलं गेलंय आणि ललित याला सुद्धा रोखलं गेलंय दुसरी धाव घेण्यापासून. षटकार लगावला असता तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज पाहायला मिळालं असतं सुमित माळी यांच्या वतीने. यावेळेस मात्र अखेरचा चेंडू हाताळला गेलाय आणि एकंदर जर आपण पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये मोठ्या फरकाने इथून मात्र विजय मिळवलेला आहे तो जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा या संघाने. तर मापोली संघाने विजय प्राप्त केलेला आहे. जुना चेंडू कृपया परत द्या, कारण की पहिलाच दिवस आहे या स्पर्धेचा.